नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला एकदम भन्नाट झटपट होणारा नाश्ता दाखवते. अगदी तोंडाला चव आणणारा आणि लहान मुलांपासून तर मोठ्यांना आवडणारा हा नाश्ता नक्कीच पहा. तर नाश्त्याचं नाव पण पुढे गेल्यावर सांगते. आता इथे चमचावर तेल घातलेलं आहे कढईमध्ये, पहा. हे चमच्यावर तेल मी कढईमध्ये घालते आणि तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आता मी सांगतेच नाव, नगीट. हे नगीट जबरदस्त आहे, खूप टेस्टी. तुम्हाला हे KFCमध्ये भेटणार. असे नगीट भेटतात KFCमध्ये. तर नक्कीच पहा तुम्ही अशा पद्धतीचे नगीट. तर इथे बघा, मोहरी टाकलेली आहे, तडतड वाजलेली आहे. अशी एकच चमचाभर तेल घातलेलं आहे, छोटासा मैत्रिणींनो. आणि मग जिरं पण टाकून द्यायचं. जिरं पण छान फुलून द्यायचं. लगेच आपल्याला ह्या मिरच्या मी पहा अशा तिरक्या तिरक्या कापलेल्या आहेत, बारीक कापलेल्या आहेत, तिरक्या तिरक्या ते बघा त्या घातलेल्या आहेत. 2 मिरच्या होत्या त्या टाकलेल्या आहेत. आणि नंतर मग कढीपत्त्याचे पण असे तुकडे केले, तो पण टाकलेला आहे. आणि हे छान असं परतून घ्यायचं, जरा कच्चेपणा घालवायचा त्याचा. आणि काय करायचं आपल्याला, आता पाणी पहा, मोजून पहा वाट्या. 1 2 मैत्रिणी, हे 2 वाट्यावरून मी पाणी घातलेलं आहे. आणि ह्याला आता मीठ टाकायचे आपल्याला. मीठ टाकून घेते चवीपुरतं. आपलं मीठ टाकलेलं आहे मी, अंदाज पंचच मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. आता इथे 1 वाटी रवा आहे माझ्याकडं, पहा. 1 वाटी रवा आहे, मी चाळून ठेवला होता. आणि आता हा आहे ना मिक्सरच्या वाट्यात टाकायचा, कारण की हा थोडा जाड आहे. थोडा बारीक असला ना रवा तर नसता टाकला तरी चाललं असतं, पण हा जाड असल्यामुळे जरा मिक्सरमध्ये टाकून वाटून घेते, जरासं बारीक वाटून घेते. तर हे पहा, मी आता वाटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं झालेलं आहे, तुम्हाला दाखवते चमच्याने. हे पहा, असा झालेला आहे. आता तिकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे. हा रवा त्यात सोडून द्यायचा. 1 वाटी रवाला 2 वाट्या पाणी लागते आपल्याला याला. आणि हे बघा, आता छान असं ह्याला गुठळ्या सोडायच्या. याच्या सगळ्या गुठळ्या लगेच गुठळ्या होतात रव्याच्या ना, लगेच गुठळ्या होतात. तर हा नाश्ता एवढा जबरदस्त आहे ना, छान कुरकुरीत, आतमध्ये एकदम मऊ जाळीदार बनतो आणि बाहेरून कुरकुरीत. हे लहान मुलांपासून मोठी खाऊ शकतात. अगदी मजेदार नाश्ता आहे. तर नक्कीच पहा तुम्ही, झटपट होणारा नाश्ता आहे, वेळ खात नाही, फक्त 10 मिनटं लागतात नाश्ता होण्यासाठी. हे पहा, असं छान असं ते लगेच होतं, याला वेळ नाही लागत. लगेच असं फोडून घ्यायचं मस्त, आणि त्याचा गोळा बांधला पाहिजे ना असा छान मस्त. तर मी आता छान असं सारखं हलवत राहायचं मात्र, नाही तर मग त्याचा गुठळ्या बनती. गुठळ्या बनल्या नाही पाहिजे पिठाच्या आपल्या. अगदी आपण पोळीला पीठ मळतो ना, तसं मळलं झालं पाहिजे पीठ हे करून. म्हणून त्याच्या गुठळ्या जरा पण नाही हे करायच्या, ठेवायच्या. फक्त रवा शिजला पाहिजे आपला, ह्याची काळजी घ्यायची. आणि त्या 2 वाट्या पुरेशा आहे. एक वाटी रव्याला 2 वाट्या पाणी पुरेसे होतात आपल्याला, तेवढंच घालायचं. हे पहा, छान असं हलवत राहायचं सारखं. गॅस मी स्लो केलेला आहे, फास्ट नाही गॅस मैत्रिणींनो. स्लो गॅसमध्ये चाललेलं आहे हे सर्व. पहिला मी उकळी आणण्यासाठी केला होता फास्ट, पण आता नाही फास्ट, स्लोमध्येच आहे. त्याला फिरवत राहायचं, लागलं नाही पाहिजे खाली, त्याची काळजी घ्यायची. सारखं उलटं पालटं करत राहायचं. बऱ्यापैकी हे होत आलेले आता, त्याचा गोळा बनत चाललेला आहे. आता मी पुढे बघा काय करते. हा गोळा मी ताटामध्ये ताट घेते आणि ताटात काढून घेते. पहिले ताट घेते, आता ताटात हा गोळा काढून घेते. हे बघा, हा गोळा मी ताटात काढून घेतलेला आहे. गरमच आहे अजून. इथे कोथिंबीर टाकायची ह्याच्यावर. पहिली का कोथिंबीर टाकली नाही फोडणीमध्ये मैत्रिणी, कोथिंबीर मग शिजल्यानंतर काळी पडते, म्हणून कोथिंबीर याच्यात नंतर टाकायची. आता मी हे बटाटे आहेत माझ्याकडे 2 शिजलेले उकडलेले, हे घ्यायचे आणि हे किसून घ्यायचे. तर मी किसून घेते. ह्या प्लेटमध्येच बटाटे ठेवले होते म्हणून त्याच्यावर ते बटाट्याचं पडलेलं आहे. हे पहा, असं किसून घ्यायचे एकदम छान बटाटे. हे पहा, असं दोन्ही पण बटाटे किसून घ्यायचे. त्याच्या पण गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे, याची काळजी घ्यायची. आणि हे बटाटे आहेत ना आपल्याला घालायचे त्या पिठात. हे पहा, तर हे सगळं पुसून घेते आणि बटाटे आपले किसामध्ये घालून घेते. आपण हॉटेलमध्ये गेलं का एवढे महाग हे नगेट वाघ घेतो आणि मुलं आवडीने खातात.
पण छान आता मी घरातच बनवते, आम्ही कधीच मागवत नाही. आणि 8 दिवसाला 15 दिवसाला किंवा असं मुलांना सुट्टी असन 4 वाजायच्या नाश्त्यासाठी हे फार छान आणि मस्त लागतात. मुलं आवडीने टना उड्या मारून खातात मस्त. तर त्यांना आवडतं हे सर्व. असे काही मुलांना चटपटीत पदार्थ असले ना खुश होतात मुलं. आता छान असं मळून घेते मी हे पीठ. पहिलं अगदी पोळीला मळतो ना आपण चपातीला, त्या पद्धतीनेच मळून घ्यायचं पीठ. असे गुठोडे राहिले तर दाबून दाबून त्याचं परत असं करायचं. आणि पीठ आपलं पोळीला कसं पीठ आहे तसंच झालं पाहिजे पीठ, ह्याची काळजी घ्यायची. होईन यायचं बरोबर एकदम होईन. मळून घेतलं ना त्याच लेवलला पीठ येईन आपलं, गोळा बनन मस्त. ते बघा आता गोळा बनलेलाच आहे आपला छान असा. त्याच्यावर आता चिली फ्लेक्स टाकायची. चिली फ्लेक्सची पहिले टाकले असे उकळीत तर मैत्रिणीनं त्याचा रंग उतरला असतो, कलर झाला असता, म्हणून तो आधीच नंतर टाकायचा. तो पण कोथिंबीर टाकली तेव्हा टाकला असता चालला असता, पण आधी उकळीत नाही टाकायचं. उकळीत फक्त जिरे मोहरी आणि मिरच्या टाकलेल्या आपण आणि कढीपत्ता. हे पा हे छान असं मळून घ्यायचं. छान दिसते का नाही रंग एकदम त्याचा. तर हे बाजूला घेते आणि ह्याला काय करते आता मी, हा पळपट तर नाही घेत ना, ते आहे ना कापायचं आपल्या त्याच्यावरच त्याला तेल लावणार आहे मी. आणि त्याच्यावर आपल्याला साईज करायची त्याची, लगेचच करायची, जरा ठेवायचं नाही काय नाही, लगेच आपल्याला तेल लावून असं मळून घ्यायचं. आणि ह्याला तेल लावून त्याच्यावर बनवून दाखवते तुम्हाला. छान मळून घ्यायचं मात्र. परत गोळा घेतला ना आपण का छान मळून घ्यायचं. जरा पण गुठोडी कुठं दिसली नाही पाहिजे किंवा काय नाही ह्याची काळजी घ्यायची. हे बघा छान मळून घेतलेलं आहे मी. आता ह्याचं असं लांबडं करते मी. हे बघा असं लांबडं करायचं. असं एवढ्या पद्धतीच करायचे, जास्त नाही. आपण पातळ केलं तर शिजायला मदत होती. असे करायचे गोल लमकुळे असे तुकडे करायचे. तुम्हाला कुठलीही डिझाईन करायची तर करू शकता, तसं काही नाही. मी ह्या पद्धतीची केलेली आहे, तुम्ही पण त्याच पद्धतीचं केलं तर बरंच होईल. हे बघा सगळे मी नगेट करून घेते आता. हे छान नगेट अगदी छान होतात. हे काढून घेते आणि दुसरं पण पीठ मळायला लगेच घेते. आणि सगळे बहुतेक नगेट मी आता करून घेणार आहे. तुम्हाला वाटलं मैत्रिणींनो एखादी बड्डे पार्टी असली किंवा कुणी पाहुणे येणार असले तर आपल्याला हा नाश्ता करायचा, हे सर्व असं करून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं एखाद्या बंद डब्यात. आणि मग तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही करू शकता, फ्राय करू शकता आणि खायला देऊ शकता. ह्याला म्हणजे आपलं लवकर काम होण्यासाठी आधी करून ठेवलं, 2 दिवस आधी केलं तरी चालते, काहीच होत नाही. याला असंच राहतं फ्रीजमध्ये छान. बॉक्समध्ये भरून ठेवायचे एखाद्या डब्यात, सीलबंद डबा असतो त्याच्यात, आणि ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये. आता हे नगेट मी सोडून देते ह्याच्यामध्ये. एवढे भारी नगेट होतात ना, किती खावा आणि किती संपवा असं होते आपल्याला. ते भरपूर केले तरी, आमच्याकडे तर भरपूर केले तर भरपूर संपवतात ते. वेळ म्हणजे असं हे बघा जरासं हलवायचं, पहिलं थोडा वेळ नाही हलवायचं, नंतर हलवत राहायचं सारखं, उलटं करत राहायचं, का की एका बाजूला जळाले नाही पाहिजे, असं करत राहायचं सारखं. हे बघा थोडं मध्ये असं हलवायचं सारखं. रंग येत चालतो त्याचा छान असा वेगळा मस्त असा. हे बघा रंग चढत चाललेला आहे. हलवत राहायचं मात्र, थांबायचं नाही मध्ये, नाहीतर कसं एका बाजूला करपण एका बाजूला राहील. मैत्रिणींना माझी जर ही रेसिपी आवडली तुम्हाला तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पण पाठवा तुम्हाला हे नगेट कसे वाटले, आवडले का. झटपट होणारे आहे 4 वाजेच्या नाश्त्यासाठी किंवा पाहुणे येण्यासाठी किंवा सकाळी तुम्ही केलं नाश्त्याला तरी चालेल. पण मस्त खूप टेस्टी लागतात, खूप छान लागतात. बाजारात एवढे महाग भेटतात, पण हे साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवले आहे, खूप टेस्टी आहेत. आता हे मी बाहेर काढते. याला रंग चढत चालेल आणखी, जेवढं थंड पडेल ना तेवढं रंग चढेल, पण कुरकुरीतपणा कमी होत नाही त्याचा मैत्रिणीनं. कुरकुरीतपणा बराच वेळ म्हणजे राहतोच कुरकुरीतपणा. 2 दिवस म्हटलं तरी राहतो कुरकुरीतपणा, त्याला काहीच होत नाही. पण गरम दिल्यावर कोणी मजा आवरच असते ना, तशी मी तुम्हाला सांगितलं ठेवून द्यायचं, तुम्हाला वाटेल तेव्हा फ्राय करून खायचं. फार मजा येते. मजेदार रेसिपी आहे, नक्कीच बनवून पहा. एवढा सोपा आणि माझ्या पद्धतीने जर बनवलं तर खरंच मजा आहे. तर आता तुम्हाला फोडून दाखवते. करकर आवाज पण येतोय. आपले तिकडे फ्राय पण होतात. हे बघा बाहेरून कुरकुरीत, आतमध्ये एकदम मस्त आहे बघा.
किती छान जाळी पडलेली आहे, खूप छान. आतून एकदम असं होल पडलेली आहे, जाळी पडलेली आहे आणि ते खायला एवढे टेस्टी लागतात ना, खूप छान. बघ बाहेरून असं दाबलं कट्टा चकणी आवाज येतो आणि मस्त होतात. तर मैत्रिणींना कसे वाटले तुम्हाला? रंग छान बघा किती आलेला आहे त्याला, किती रंग छान, किती छान दिसते का नाही? नक्कीच आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. हे नगेट तुम्ही नसन केलं तर जरूर करून पहा. खूप सोपं आहे आणि हेल्दी पण आहे, जरा पण तेलकट नाही. तर चला बाय, परत भेटू.